जगभरातनं तब्बल 109 सौंदर्यवती या सध्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतामध्ये दाखल झाल्या आहेत. येत्या 30 मे रोजी हैदराबादमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सोहळा रंगणार आहे. त्यापूर्वी या सौंदर्यवतींनी देवदर्शन घेतलं. कधी त्या चार मिनारला पोहोचल्या तर कधी शॉपिंगला गेल्या. बघूयात त्याचीच ही खास झलक. भारतात आलेल्या फॉरेनच्या सुंदरा, साडीत अधिकच खुललेलं सौंदर्य, कानात झुमके, केसात गजरा, गळ्यात पुष्पहार आणि डोळ्यात कमालीचं कुतूहल. ही झलक आहे मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेसाठी भारतात आलेल्या सौंदर्यवती ललनांची. या सौंदर्यवतींपैकीच एकीच्या शिरावर मिस वर्ल्डचा ताज ठेवला जाणार आहे. पण त्यापूर्वी भारतीय संस्कृतीनं दिलेल्या प्रेमानं, आपुलकीनं एक भारावलेपण त्यांना दिलंय. ते त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतंय. आणि हीच खरी भारताची संस्कृती आहे हे या सगळ्या ललनांनी अनुभवलंय. मंडळी, मिस वर्ल्ड 2025चं यजमानपद यंदा भारताकडे आहे. हैदराबादमध्ये या स्पर्धेचा अंतिम सोहळा 30 मे रोजी रंगणार आहे. त्यासाठी 7 मे रोजी जगभरातील या 109 सौंदर्यवती भारतात दाखल झाल्या आहेत. पारंपरिक पद्धतीनं त्यांचं स्वागत झालं आणि मग 10 मे रोजी ओपनिंग सेरेमनीत या सौंदर्यवतींनी 4 चांद लावलेत. यानंतर सुरू झालं त्यांचं हैदराबाद दर्शन. या सौंदर्यवती 4 मिनार पाहायला पोचल्या. कधी काळी इथून शाही मिरवणुका निघायच्या, हिरे माणकांची उलाढाल व्हायची. त्यामुळे डोळे दिपवणाऱ्या गोष्टी या वास्तूला काही नव्या नाहीत. त्यात आता या सौंदर्यवतींचीही भर पडली आहे. त्यांनीही 4 मिनारचं सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवलंय. हैदराबाद पासून दूर अंतरावरच्या वारंगल इथल्या रामप्पा मंदिरालाही त्यांनी भेट दिली. मंदिरात या परदेशी सुंदरा चक्क साडी नेसून पोहोचल्या हे विशेष. केसातल्या गजऱ्यानं, गळ्यातल्या पुष्पहारांनी, कानातल्या झुमक्यांनी त्यांचं सौंदर्य अधिक खुलवलं. सांगायची महत्वाची गोष्ट अशी की ही सगळी शॉपिंग त्यांनी 4 मिनार इथल्या लाड बाजारात केली होती. रामप्पा मंदिरात त्यांचं प्रथेप्रमाणे स्वागत झालं. मंदिरात प्रवेशापूर्वी पितळ्याच्या थाळीत त्यांचे पाय धुतले गेले. तेलंगणातील शेकडो वर्षांच्या जुन्या परंपरेनुसार डंपू नृत्यानं त्यांचं स्वागत केलं गेलं. या सौंदर्यवतींनी मग आरतीही केली आणि मंदिराचा इतिहासही समजून घेतला. So far, it's been amazing. It's been beyond my expectations. I cannot thank everyone enough for the hospitality. And I think it's such a privilege to be able to be amongst so many girls and experience the hospitality of Telangana. It's been incredible so far. We've only been here just about a week, but we've visited many places. My favorite so far has been Buddhavanam. It was beautiful. And we got to do a meditation, which was incredible to experience. We got to do it with the monks as well. And it was a really enlightening experience, as well as educational. So all around, we've had really good time. हजार स्तंभांच्या मंदिरातलं सौंदर्यपूर्ण नक्षीकाम या सुंदरा न्याहाळत होत्या आणि हा ऐतिहासिक परिसर सौंदर्याच्या संगमाची साक्ष पाहत होता. 22 मे पासून स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यांना सुरुवात होणार आहे. तोवर या ललनांची भ्रमंती अशीच पाहायला मिळणार आहे. लवकरच त्या IPL मॅच देखील पाहताना दिसतील. येत्या 30 मे रोजी यापैकी एकीच्या शिरावर असेल मिस वर्ल्डचा झळाळता ताज आणि बाकीच्या सुंदरा आपापल्या मायदेशी परततील तेव्हा त्यांच्या सोबत असेल भारतातल्या गोड आणि सोनेरी आठवणींचा खजिना. सुमेध मनोरसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.